मनसेचे प्रवक्ते आणि पनवेल मतदारसंघाचे विधानसभेचे भावी उमेदवार योगेश चिले यांनी संजय राऊत यांचा खरपसून समाचार घेतलाय। पुण्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यानंतर संजय राऊत यांनी या भेटीवर टीका केली असून त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेचे योगेश चिले यांनी संजय राऊतांनी सकाळचा भोंगा बंद ठेवावा अशी टीका केली आहे। माननीय राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांना भेटले पुण्यातल्या पूरग्रस्तांच्या मदती संदर्भात। तर संजय राऊतांच्या पोटात का गोळा आला मला कळत नाहीये। ते जी देवाणघेवाण बोलतायत ना, तीच देवाणघेवाण उद्धव ठाकरे आणि अमित शहामध्ये बंद दाराआड झाली, ती फिसकटली, म्हणून महाराष्ट्रातले पुढचं राजकारण घडलं। ते जे देवाणघेवाणीमध्ये पहिल्यापासून गुंतलेले आहेत त्यांना असंच वाटणार, एखादा माणूस सामाजिक कार्यासाठी जरी भेटला तरी त्याला देवाणघेवाणच दिसणार। आणि शिवसेनेची उबाठाची देवाणघेवाण काही आजची नाहीये, ती आम्ही एनरॉन पासून बघतोय। त्यामुळे जर शिवसेनेचा देवाणघेवाणीचा इतिहास काढायला गेलं ना, तर जे संजय राऊत पूर्वी महाराष्ट्रातल्या राजकारणाला गटार बोलायचे आणि आता तेच ज्या गटारामध्ये लोळतायत, इतिहास काढायला गेलं तर खूप निघू शकतो। त्यामुळे राऊतांनी आपला सकाळचा 9चा भोंगा शक्यतो बंद ठेवावा।